विचित्र सामना आपल्याला पाहायला मिळणार. अर्थातच एका बाजूला प्रकाश पाटील स्पोर्ट्स निर्लीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये ABS 11 गिरगावचा संघ. विनायक आणि सागरची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतपर्यंत. पहिला बॉल फेकी खेळली. अर्थातच आपण पाहिलं तर या चेंडूवरती एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात इथे ऍड होते. हॅलो 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 चेक. निश्चितच आपण पाहिलं तर पहिली धाव इथे धावफलकावरती पाहायला मिळते. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशा खातं इथे उघडलंय. अर्थातच विचार केला तर या मॅच मध्ये प्रकाश पाटील स्पोर्ट्स निर्लीचा संघ या अगोदरच्या सामन्यामध्ये विजयी, त्याचबरोबर ABS 11 गिरगावचा संघ देखील विजयी झाला होता. अर्थातच विचार केला तर दोन्ही संघ विजयी होऊन या सामन्यामध्ये खेळतात. इथे जो विजय मिळवेल अर्थातच सुपर 8 मध्ये दारं उघडली जातील आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतपर्यंत चाललाय. ओ यावेळेस हा प्रकार आपण पाहिलं तर टप्पा पडला, त्यानंतर थोडीशी उसळी घेतली. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अर्थातच पॉवर प्लेचं षटक मंदार पाटील गोकुळ शिरगाव एक्सप्रेस आणि अगदी नावाप्रमाणे एक्सप्रेस वेगवान गोलंदाजी सातत्याने मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवला आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर्सला एक ठेवलाय. ऑन साइडला टर्न केलाय. ऑन साइडला कोणताही क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती नाहीये, त्याचाच फायदा उचललाय. धन धन करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते 5 ऑन दी बोर्ड. निश्चितच विचार केला तर चौकार इथे आलाय. स्टेप आउट करून ऑन साइडला फटका केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये कम्युनिकेशन मध्ये गडबडी पाहायला मिळाली. फेकी होईल तोपर्यंत आपण पाहिलं तर फलंदाज सुखरूप त्याच्या क्रीज मध्ये परतले. इथे एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. मंदार पाटीलला आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक चौकार आलाय. आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाज आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. एक चौकार जरूर आलाय. मात्र त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर जे डॉट बॉल सतायले त्या डॉट बॉलमुळे दबाव इथे खऱ्या अर्थाने बनवला गेला. या चेंडूवरती आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल इथे पाहायला मिळालाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावफलक मात्र पुढे सरसावते. सागरला आपण पाहतोय स्ट्रायकर झेन वरती. अगदी विचार केला तर पहिलं षटक इथे पॉवर प्लेचं षटक सध्याच्या घडीला चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विचार केला तर जितक्या कमी धावा खर्च करता येतील तितक्या कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल. कारण अगदी पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये रन चेस हा तितकासा सोपा नाही आहे. एक वेळा रन चेस सक्सेसफुल झालाय तो देखील ABS 11 गिरगाव संघ जो गोलंदाजी करतोय त्याच संघाने तो रन चेस सक्सेसफुल केला. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊ दिल्या बॉलला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जी टाइम लाईन आहे त्याच्या बाहेरून हा चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यामुळेच पंचांचा इशारा, कुमार चव्हाण सरांचा इशारा हा व्हाईट बॉलचा आलाय. यस, निश्चितच पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय कुमार चव्हाण सर आणि त्याचबरोबर आकाश खेडकर सर. कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. करवीर तालुक्यातील एक शिस्तप्रिय पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर KDC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ओमकार पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून झगडत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन उदयास आलेलं हे लाईव्ह टेलिकास्ट आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर रेटिंगनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने चर्चा देखील KDC लाईव्हची राहते. हेच लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. आता तर 7 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 7 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला चालू आहे. व पिच बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. मिडॉन मधून गजानन गुरव वेगाने येतात. फेकी झाली आहे. फेकी चांगली पाहायला मिळाली होती. बॅकअप येतोय मात्र एक सिंगल रोखू शकणार नाहीये. त्या एका सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र आता 8 या आकड्यावरती. विचार केला तर मंदार पाटील
हाही चेंडू आपण पाहिला तर वाईड यॉर्करचा तो प्रयत्न, फलंदाजाच्या रिचिंग झोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, कलेक्शन चांगलं झालं आणि एकाच ऍक्शन मध्ये इथे फेकी गजानन गुरव यांची पाहायला मिळाले. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित माघारी देखील परतावं लागलं असतं. तुर्तास एक सिंगल आले. 8 या आकड्यावरती धावफलक, 8 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक सध्याच्या घडीला पहिलं चालू आहे. पॉवर प्ले ओव्हर. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, गजानन गुरव जजमेंट आणि त्यानंतर इथे झेल पकडला. पहिला धक्का 8 या आकड्यावरती. पहिली विकेट, फलंदाज बाद. आणि आता शशी आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी शशी यांच्या खांद्यावरती. नवीन बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विनायकची विकेट गेली आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका. बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलेत, मात्र फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाले. एक सिंगल तोपर्यंत ऍड होते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 ऑन दी बोर्ड. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एकी पॉवरच्या माध्यमातून दर्जेदार साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगली साऊंड सिस्टीम आणि त्याचबरोबर प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज देखील पोहोचवला जातोय. 9 या आकड्यावरती धावसंख्या. तुर्तास आपण पाहिलं तर एक विकेट आली आहे. टिपआउट करून खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, पॉवरफुल फटका. 4 धावांसाठी चौकार. तेरा या आकड्यावरती धावफलक आता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. जागा बनवून घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का, त्यासाठी अपील झाले, मात्र निश्चितच इथे डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. डॉट बॉलने धावसंख्या मात्र स्थिरावल्या. हा चेंडू आपण पाहिला तर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, निश्चितच दूरवरून घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा देखील झाला. त्यामध्ये आपण पाहिलं तर बॉलच्या रीच पर्यंत पोहोचण्याचा कोणताही प्रयत्न दिसला नाही. त्यामुळेच आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण पाहिलं तर स्विंग यार्ड मिस. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत निर्धाव चेंडू जे सांगता वारंवार इथे होत असताना पाहायला मिळते. एक चौकार जरूर आला, मात्र त्यानंतरचे 2 डॉट बॉल तो चौकार खऱ्या अर्थाने भरून काढला. जर गोलंदाजी राहिली तर जे पहिल्या सामन्यामध्ये ABS 11 गिरगाव संघाने करून दाखवलं होतं, याही सामन्यामध्ये ते करणं शक्य असेल. मात्र अशाच प्रकारची गोलंदाजी सातत्याने करणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, सातत्य महत्वाचं आहे आणि ते सातत्य गोलंदाजांना देखील राखणं गरजेचं आहे. पाचशे आतली कडा घेतली. विकेट किपर एफर्ट्सला जवाब. एक एक धाव महत्वाची आहे आणि निश्चितच संघाचा कर्णधार आहे आणि आपल्या संघासाठी एका फिल्डिंगचं स्टँडर्ड इथे मैदानाच्या आतपर्यंत बाजी चव्हाण सेट करत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. 3 डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलेत.
पाठची कडा पातली कडा घेतली आणि त्यानंतर विकेट किपरचे एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळालेत. एक एक धाव किती महत्वाची आहे या एफर्ट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. ती संघाचे संघमालक कर्णधार देखील आहेत, मात्र आपण विचार केला तर त्या धावेचं महत्व त्यांना देखील माहिती आहे. 13 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. त्या सामन्याचं देखील महत्व आहे. इथून विजय अर्थातच सुपर 8 मध्ये दाखल होण्याची एक सुवर्ण संधी असणार आहे. ते पट करून खेळण्याचा प्रयत्न, बाटची आतले कडा घेतले. यावेळेस आपण पाहिलं तर फॉलो थ्रू मध्ये स्वतः शशी पोहोचलेत. एक चौकार येऊन सुद्धा फक्त आणि फक्त 6 धावांचं षटक. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 या आकड्यावरती धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात जातोय डीजे एके पॉवर कडे. दरम्यान आपण पाहतोय करवीर प्रीमियर लीग, करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अध्यक्ष रमेश पाटील सर असतील, उपाध्यक्ष विकास पाटील सर असतील, त्याचबरोबर लखन बाबर सर, अभि पाटील सर, कुलदीप पाटील सर, श्रीकांत चव्हाण सर, प्रदीप पाटील सर, मारुती पाटील सर, विक्रम पाटील साहेब आणि त्याचबरोबर संदीप चौगुले सर, संतोष कांजर बॉस, संभाजी नाळे सर, निलेश मगदूम, सुनील पाटील सर आणि मनोज काशीद सर आणि विजय शेट्टी सर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही स्पर्धा इथे आपण पाहतोय. आणि त्यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय. झेलची संधी आणि गजानन गुरव आहे चुकीची. इथे मात्र कोणती शंका नाही, या माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का, फलंदाज गणेश बॅक टू दी पवेलियन. चौदा या आकड्यावरती धावफलक आता पाहायला मिळतोय. 14 या आकड्यावरती दुसरी विकेट आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशिकांत नलवडे, एक वेल फिनिशर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो खेळाडू आता आलाय. आडवा बॅटने खाली ठेवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. बॅटचा फेस बंद केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फटका ऑन साईडला केलाय. प्रोटेक्शन डीप मधून येते, डीप मिड विकेट मधून तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने 16 या आकड्यावरती धावसंख्या. मंदार पाटीलचा आपण विचार केला तर 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिल्या. यशस्वी गोलंदाजी या खेळाडूने खऱ्या हाताने केले, सातत्य दाखवले. या खेळाडूने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. निश्चितच आपण विचार केला तर स्ट्राईक गोलंदाज आहे संघाचा आणि तशाच प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. विकेट, रिव्हर्सचा फटका, फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, चौकार. डीजे मास्तर, अशा प्रकारे धक्के द्यावे लागणार आहेत प्रतिस्पर्धी संघाला, कारण या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर अशा प्रकारची फलंदाजी होणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि तेच आता शशिकांत नलवडेने केलंय. अर्थातच संघाचा कर्णधार देखील आहे आणि कर्णधाराला साजेसा असा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. आतापर्यंत 20 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. निश्चितच तिसरं षटक चालू आहे. मंदार पाटील आतापर्यंत आपण पाहिलं तर 1.3 षटकामध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या आहेत. व पिच बॉल लॉफ्ट केला, फटका फसलाय.
गजानन गुराव चेंडूच्या खाली बटरफ्लाय कॅच. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल एका हाताने पकडलाय. तिसरा फलंदाज शशिकांत नलवडे. तिसरी विकेट आणि तिसरी ही विकेट मंदार पाटीलच्या खात्यामध्ये जात असताना पाहायला मिळत आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम जयताळ अर्थातच विनोद विनोद पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. टाकण्यावरती धाव फलक आता जाऊन पोहोचतोय. हा चेंडू आपण पाहिलं तर फुल टॉस केला आणि त्यावरती फुल टोल वसूल केला. अर्थातच 24 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. अजूनही एका चेंडूचा मैदानाच्या आतपर्यंत तिसरा षटकाचा शिल्लक असणार आहे. अंदर पाटीलचा पुढचा बॉल सरळ बॅटने दिशा दिली. हलक्या हाताने खेळला हा बॉल सॉफ्ट हँड आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत 2 षटका हाताळलेत. 18 धावा जरूर खर्च झाल्यात. मात्र 3 मौल्यवान विकेट मंदार पाटीलच्या खात्यामध्ये. गोकुळ शिरगाव एक्सप्रेसने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कमाल केली आहे आणि 3 विकेट मिळवत 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 आकड्यावरती धाव फलक. व्हॉट वुड यू से? डॉट बॉल येतोय दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता गजानन गुरव यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 मध्ये मान फ्रॉम कळंबा. ज्या खेळाडूची दहशत कोल्हापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर कोकण विभागामध्ये देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. तोच खेळाडू षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत 25 धावा धाव फलकावरती लगवल्यात. वळवलाय बॉल. लेग कटर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. कटरचा चांगला वापर इथे केलाय. अर्थातच गजानन गुरव यांनी डॉट बॉल बॅक टू बॅकचा दुसरा मैदानाच्या आतपर्यंत आलाय. टप्पा पडला आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेला हा बॉल वळण घेत असताना पाहायला मिळालाय. धावसंख्येचं टोटल अर्थातच 25 या आकड्यावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील लेग कटर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला वळालाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे झाला. मात्र लेंथला थोडंसं पाठीमागे खेचलं आणि त्यानंतर तो कटरचा पुन्हा एकदा वापर फिंगर रोल केले बॉलवरती. पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला वळालाय. डॉट बॉल. 3 चेंडू निर्धाव आलेत.
4 चेंडू इथे निर्धाव हातायला गेलेत. बॅक टू बॅकचे 4 डॉट बॉल गजानन गुरव यांच्या माध्यमातून. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर लेंथ थोडीशी पुढे केली. ऑन साईडला फटका टर्न करत असताना एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत आल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने 27 या आकड्यावरती धावफलक. यावेळेस देखील फॉलो थ्रू मध्ये अडवला एक चेंडू. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 4 षटकांचा. दरम्यान इथे खेळ संपला आणि धावसंख्या आता पोहोचतीये अर्थातच 27 या आकड्यावरती. 4 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 27 धावा. चला जर अर्थातच याच सरासरीने जर धावसंख्या चालू राहिली तर 48 पर्यंत 6.75च्या सरासरीने सध्याच्या घडीला धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 48 पर्यंत पोहोचले जातील. 8च्या सरासरीने 51, मात्र 10च्या सरासरीने 57 पर्यंत पोहोचले जातील. आणि तो मॅजिकल फिगरचा आकडा गाठायचा असेल तर कमीत कमी 10 ते 11च्या सरासरीने मैदानाच्या आतपर्यंत बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 मध्ये राजू यांना आपण पाहतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी राजू यांच्या खांद्यावरती दिली जाते. उलटॉस बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतले. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मार्गस्थ होतो. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत. अठ्ठावीस या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय सध्याच्या घडीला. स्ट्रायकर सेन वरती विनोद पाटील. अगदी आल्याला पहिल्या बॉलवरती चौकार खेचला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर 8 मध्ये 7 धावांची खेळी. थोडंसं आपण पाहिलं तर धावसंख्येला लगाम लावलाय. अर्थातच लगाम लावलाय कुणी गजानन गुरव यांचं ते षटक 2 धावांचं. आणि तिथून आपण पाहिलं तर धावसंख्या पुन्हा एकदा थांबवली गेली. राजूला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 5वं हाताळण्याची जबाबदारी दिली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अर्थातच दोन्ही फलंदाजांसाठी एक वेगळा प्लॅन घेऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला. फटका फसलाय. मंदार पाटीलचा एक जबरदस्त झेल आणि त्यानंतर खेळ संपला. विनोद पाटील जो दबाव बनवला होता त्या दबावामध्ये विकेट टाकली. अठ्ठावीस या आकड्यावरती 4थी विकेट. आणि खऱ्या अर्थाने अगदी या गाण्याप्रमाणे जाळ्यात फसवलं फलंदाजाला. जाळं रचलं होतं. तो वाईडिश लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक होता आणि तिथेच आपण पाहिलं तर तो ओव्हरपिच बॉल केला. ते पण पाहिलं तर गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. अर्थात जिथे फिल्डिंग सेट केले तशाच प्रकारची गोलंदाजी करणं देखील गरजेचं असतं आणि तेच केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत अश्वजितला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम नेरली. नेरलीचा खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेतलं सांगवड्याचा खेळाडू आहे. पहिल्या या स्पर्धेमधलं आपण पाहिलं तर पहिलं मेडन षटक हाताळायला देखील अश्वजितच्या माध्यमातून गेलं होतं. तोच आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत 4 विकेट 28 आकड्यावरती आल्यात.
4.2 षटक आतापर्यंत संपलेत. पुढचा बॉल राजूचा ऑन साईडला टर्न केलं जाते. दरम्यान आपण पाहिलं तर मनगडाच्या साह्याने फटका केला. डीपवरून प्रोटेक्शन येते. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल परतले. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. याच एकेरी दुहेरी धावेंची कमतरता पाहायला मिळाली. त्याचमुळे आपण पाहिलं तरी धावसंख्या अतिशय कमी, दयनीय अवस्था सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अर्थातच प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली संघाची, कारण एकेरी दुहेरी धावेचा अभाव या मॅचमध्ये पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली. चौकार षटकार जरूर या इनिंगमध्ये आलेत. आपण पाहिलं तर त्या व्यतिरिक्त सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळाला नव्हता. यावेळेस परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाच्या स्टान्सला ओळखून गोलंदाजी करणं हे महत्वाचं असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये राजूने केलं. आणखीन एक चांगला बॉल, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. 31 आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शफल झाले होते. अश्वजितचा विचार केला तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. निश्चितच तेच ओळखलं, फॉलो केलं आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी आपण पाहिलं तर फ्रंट लेग वरती हा बॉल आदळलाय आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत 31 आकड्यावरती धावफलक. ऑन साईडला टर्न केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. गजानन गुरव आहेत, वेगाने पोहोचले. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल पुन्हा एकदा दिलाय आणि यस 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता पुढे सरसावत आहेत. 30 आकड्यावरती धावफलक. जो सिंगल डबलचा खेळ 3ऱ्या ते 4थ्या षटकामध्ये देखील चालू ठेवायचा होता, तो खेळ या षटकामध्ये आता अखेर चालू ठेवला जातोय. मात्र आता वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडीशी आक्रमकता देखील दाखवावी लागणार आहे. आक्रमकतेने देखील फलंदाजी करावी लागणार आहे. बॅकफुटला गेले, कट केलं. यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे शशी उतेरी. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतपर एक चिकी सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 34 आकड्यावरती 5 षटकांचा केस संपलाय. 34व्या धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस जाऊया डीसे एके पॉवरच्या एका सुमधुर गाण्याकडे. गजानन गुरव आले तर मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय गजानन गुरव षटक वैयक्तिक कोड्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. 6व्या षटकामध्ये पाहायला मिळतात. डाऊन द लेग पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती खर्ची केली जाते. 35 आकड्यावरती धावसंख्या 7च्या सरासरीने पर्यंत या 35 धावा बनवल्या गेल्या. धावगती वाढवावी लागणार आहे, कारण आपण विचार केला तर मॅजिकल फिगर 60 ते 70 पर्यंत पोहोचायचं असेल तर ती धावगती देखील तशा प्रकारची राखणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असणार आहे. हुक केलाय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. खराब चेंडू आणि त्यावरती प्रहार. सीमा पार चौकार. आकड्यावरती धावफलक आता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. गजानन गुरव यांच्या विरोधात इथे एक चौकार आलाय. खराब चेंडू हाताला. राऊंड विकेटनं आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर हाताला. व पिच बॉल ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप परे. सिंगल कंप्लीट. फंबल झाले. दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 41 आकड्यावरती 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण विचार केला तर धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला या षटकामध्ये. आपण अगदी विचार केला तर आतापर्यंत 7 धावा आल्यात. पहिलं षटक जिथे गजानन गुरव यांचा विचार केला तर 2 धावांचं राहिलं होतं, मात्र या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात आणि अजूनही 4 चेंडूंचा के इथून पुढे शिल्लक असणार आहे या 6व्या षटकाचा. 41 आकड्यावरती धावफलक. वळवलाय बॉल. यावेळेस लेग कटर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर राऊंड विकेटने येत असताना तो अँगलचा वापर इथे केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. राऊंड विकेटने पुन्हा एकदा तो अँगलचा वापर इथे केलाय.
अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तोच अनुभव इथे पणाला लावत असताना पाहायला मिळतात. पहिले 2 बॉल एक्सपेन्सिव्ह गेलेत, मात्र त्या व्यतिरिक्त कशा प्रकारे कमबॅक करायचं हे देखील माहिती आहे. त्यावेळेस देखील फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच विचार केला तर गजानन गुरव यांच्या गोलंदाजीचा आतापर्यंत 10 बॉल हाताळलेत आणि त्यापैकी 8 चेंडू निर्धाव हाताळलेत. ही जमेची बाब राहिले. निश्चितच पहिल्या 7 बॉल आहेत जे निर्धाव हाताळलेत. अर्थातच पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर 5 चेंडू निर्धाव. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. डॉट बॉलचा दबाव इथे फलंदाजावरती बनवला गेला. हा खराब चेंडू पाहायला मिळाला. डाऊन द लेग होता. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होते. धावसंख्या 42 या आकड्यावरती आपण पाहतोय. 42 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. हा सामना विजयी होणारा संघ थेट सुपर 8 मध्ये दाखल होईल. सुपर 8 मध्ये जर दाखल व्हायचं असेल तर तशा प्रकारचा खेळ देखील करावा लागेल. यावेळेस देखील आपण पाहिलं तर बॅटची आतली कडा घेतल्या. विकेट किपर पोहोचतायत तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. 43 या आकड्यावरती धावसंख्या. पहिले 2 चेंडू आपण पाहिलं तर 7 धावांचे राहिले. नंतर अगदी विचार झाला होता की मोठं षटक हे होईल. तर त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक गजानन गुरव यांचा पाहायला मिळाला. एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 43 या आकड्यावरती धावफलक गजानन गुरव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आडवा बॅटने समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. या 2 धावेंच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 45 या आकड्यावरती धावसंख्या. 6 षटकांच्या अखेरीस 45 धावा. सातव्या षटकामध्ये बाजी चव्हाणला आपण पाहतोय. अर्थातच संघाचा कर्णधार संघ मालक देखील आहे. बाजी चव्हाण षटक क्रमांक 7 मध्ये आता पाहायला मिळतो. आतापर्यंत 45 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाले. धावा रोखण्याची जबाबदारी अखेरच्या षटकामध्ये कितीपर्यंत मजल मारली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 60चा आकडा मॅजिकल फिगर गाठला गेला तर धावा रोखत असताना प्रतिस्पर्धी संघावरती निश्चितच सुरुवातीपासून दबाव टाकला जाईल. मात्र त्यापेक्षा कमी धावा एबीएस 11 गिरगावचा संघ पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवरती. कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पल्ला खाली राहिला. हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 45 आकड्यावरती धावफलक. नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे सुशांतला आपण पाहतोय. सुशांत आलेत मैदानाच्या आतपरे. 45 आकड्यावरती धावफलक. उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. दांडी गुल केल्या. फलंदाज बाद. 6वी विकेट. सुशांत बॅक टू द पवेलियन.
चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस कबॉस कक्षामध्ये राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवान स्पोर्ट्स कंदलगावचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा टॉस कबॉस कक्षामध्ये. 45 आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 45 ऑन दी बोर्ड. सिद्धार्थ आलेत नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत विचार केला तर 45 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फिनिशिंग टच अतिशय चांगल्या प्रकारे द्यावा लागणार आहे सिद्धार्थला आपण पाहतोय. सिद्धार्थला आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 45 आकड्यावरती 6वी विकेट 6वा धक्का इथे बसलाय. बाजी चव्हाणने बाजी मारले करत आपण पाहिलं तर गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळाले ABS 11 गिरगाव संघाची. पहिला मॅच मध्ये देखील हेच चित्र होतं आणि या मॅच मध्ये देखील हेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. जितक्या कमी धावांवरती रोखता येईल तितक्या कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळी स्लाइस केल्या बॉलला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट धावसंख्या 46 आकड्यावरती. नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 47 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 47 ऑन दी बोर्ड. सत्तेचाळीस धावा आपण पाहतोय सध्याच्या घडीला धावफलकावरती. आता फ्री हिटचा बॉल असणार आहे, संधी असणार आहे. अर्थातच आपण पाहिलं तर या संधीचं सोनं करावं लागेल, कारण अगदी विचार केला तर पूर्णपणे पिछाडीवरती प्रकाश पाटील स्पोर्ट्स निर्लीचा संघ पाहायला मिळतोय. कमबॅक करायचा असेल तर या फ्री हिटचा बॉलच्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. आडव्या बॅटने यावेळेस देखील ऑन साईडला फक्त आणि फक्त फटका केला एक सिंगल धावेसाठी. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. फेकी झाली आहे खरी आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट. 7वा धक्का. फलंदाज सिद्धार्थ बॅक टू दी पवेलियन. चला या हळदी टीम टॉस साठी यायचंय. राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी. चला या टॉस साठी आपण यायचंय. बॉल असेल आपल्यासाठी. राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी रिपोर्टिंग करायचंय टॉस का बॉस कक्षामध्ये. गणेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. 48 आकड्यावरती 7वा धक्का इथे बसलाय. 7वी विकेट. अर्थातच 48 आकड्यावरती ते बसले. षटक क्रमांक 7 चा खेळ चालू आहे. काय गोलंदाजी केली आहे. अचूक टप्पा, भेदक मारा, बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा केलाय आणि प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे थांबवलाय. बॅकफुटला गेले. फटका यावेळेस केलाय. डीप कव्हर पॉइंटला प्रोटेक्शन. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाले. फेकी चांगली पाहायला मिळाले. अचूक फेकी आणि त्यामुळे टाळ्यांचा गजर देखील झाला. अचूक फेकी झाले. डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत धावसंख्या 49 आकड्यावरती. अर्थातच आपण पाहिलं तर पहिल्या 2 दिवसामध्ये एक ट्रेंड सेट केला होता. नाणेफेक जिंका आणि प्रथम फलंदाजी करून सामना देखील जिंका. मात्र हा ट्रेंड खऱ्या आपण पाहिलं तर ABS 11 गिरगाव संघाने मोडीस पाडलाय. सिंगल धाव इथे मैदानाच्या आतपर्यंत पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. फेकी वेगान झाली आहे. मात्र 2 धावा इथे रोखू शकणार नाहीये. तिसरीचा देखील कॉल दिलाय. नॉन स्ट्रायकिंग गेन वरून फलंदाज इंटरेस्टेड आहे. तर 2 धाव्यांवरती इथे थांबावं लागतंय. 51 या आकड्यावरती धावसंख्या म्हणजेच काय जो मॅजिकल फिगरचा आकडा आहे 60 धावांचा तो आकडा आता पार पाडता येणार नाहीये. अर्थातच आपण पाहिलं तर कमकुवत फलंदाजी या मॅच मध्ये एक्सपोज झाले पूर्णपणे फलंदाजी. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे.
प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरलीचा संघ या अगोदर जो खेळ केला होता बॅटिंग करत असताना त्याच्या अगदी विपरीत खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आत शिल्लक आहे. पहिल्या डावाचा शेवटचा बॉल असणार आहे. बाजी चव्हाण चांगली गोलंदाजी राहिली आहे. विकेट आली आहे त्यांच्या खात्यामध्ये देखील एक. शेवटचा बॉल खोलातला टाकलाय. परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर रनआउटची संधी. पैकी झाले मात्र एक सिंगल इथे रोखू शकणार नाहीयेत. या एका सिंगलच्या मदतीने धावा फलक अर्थातच पुढे सरसावते. षटक क्रमांक 7 ची सांगता पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 52 या आकड्यावरती धावफलक जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 42 चेंडू आणि 53 धावा आणि या रनचेसची कहाणी आपण ऐकणार आहोत. अर्थातच व्हॉइस ऑफ कागल सुनीलजी गायकवाड सरांच्या मुखातून ही कहाणी आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर राहुल स्पोर्ट्स हळदी त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. अर्थातच प्रकाश सॉरी शिवांश स्पोर्ट्स कंदलगाव. चला या टॉस साठी यायचंय. राहुल स्पोर्ट्स हळदी आणि शिवांश स्पोर्ट्स कंदलगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी
एबीज 11 गिरगाव संघानं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची चमक इकडे दाखवली आहे. मागच्या सामन्यात तिकडे त्यांनी 51 धावावरती रोखलं होतं. इकडे त्यापेक्षा एक धाव जास्त जरूर बनवली आहे. प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली संघानं 52 धावा बनवल्या आणि 53 धावांचं आव्हान असणार आहे. इकडे पाहायला गेलं तर आपण पाहतोय संघ एबीज 11 याने पहिला सामना जो होता तो रनचेस करत जिंकला होता. तर इकडे आपण पाहतोय प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली संघानं पहिला सामना जिंकला होता, तिकडे डिपेंड करत सामना जिंकला होता. पण तिकडे जर पाहायला गेलं तर 2 सामन्यामध्ये एबीज 11 संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात 51 धावापर्यंत रोखले, इकडे पुन्हा 52 धावात रोखले आणि मागच्या सामन्यात तिकडे 52 धावा चेस केलेत, इकडे 53 धावांचं आव्हान असणार आहे. सलामीची जोडी मैदान दाखल झाली आहे गजानन गुरव आणि गजानन गुरवच्या सोबत गजानन धवन आणि गजानन पाट गुरव ही जोडी मैदान दाखल झाली आहे. सलामीची जोडी गजानन गुरव स्ट्राईकवरती असतील, नॉन स्ट्राईकवरती गजानन धवन. गोलंदाजी मार्कुती पुन्हा एकदा अश्वजित कम्मालीची गोलंदाजी मागच्या सामन्यात पाहिली आहे. सामनावीर सुद्धा ठरला होता. इकडे पाहावं लागेल पुन्हा एकदा आपल्याला 53 धावा रोखायची आहेत. नक्कीच एबीज 11 गिरगाव संघाचं कौतुक करावं लागेल, कारण सलगच्या 2 सामन्यामध्ये त्यांनी कमालीची गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला 55च्या वरच्या धावा बनवू दिल्या नाही आहेत. आतापर्यंत इकडे पाहिलं तर या स्पर्धेत एकमेव रनचेस होती ती 52 धावांची. पुन्हा इकडे 53 बनवायचे आहेत. हॅलो, सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय तो गोलंदाज अश्वजित. वेगवान गोलंदाज स्ट्राईकमध्ये असेल गजानन गौरव. पहिला चेंडू उसळी घेणारा चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. नक्कीच सुंदर चेंडू पाहायला भेटतोय. कमालीचा चेंडू आलाय पहिलाच चेंडू, पण तिकडे बॅकफूट डिफेन्स पाहायला भेटलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते. एक धाब्याने धावसंख्येचा इकडे श्रीगणेशच्या झाला, या रनचेसच्या श्रीगणेशच्या झालाय. 53 धावा बनवायच्या आहेत. अश्वजित मागच्या सामन्यात 2 षटकाच्या आपल्या या गोलंदाजीच्या कोट्यामधून 3 विकेट संपादित केले होते. अश्वजित एकपती असेल यावेळेला गजानन धवन. हो, पुन्हा चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटलाय. एक चांगल्या चेंडूला चांगला रिस्पॉन्स इकडून भेटतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या शेतात चेंडू खेळून काढलाय. अतिरिक्त उचाल इकडे पाहायला भेटलाय. गोलंदाजाकडून जबरदस्त वापर केला जातोय आणि दोन्ही संघांना सूचना असेल की आपल्याला तर रिव्ह्यू अवेलेबल होणार नाही. पंचांनी सुद्धा थोडंसं या गोष्टीचा विचार करायचा आहे की रिव्ह्यू आपल्याला तर अवेलेबल होणार नाहीये. हो, यावेळेला गजानन गुरव रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अश्वजितकडे वेग आणि याच वेगाच्या समोर गजानन गुरवच्या समोर आपल्याला जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय अश्वजित. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू टाकलेत, केले धावा फक्त 2. अँड फ्रॉम सांगवडे. सांगवडे व्यावसायिक युवा गोलंदाज, चांगली कामगिरी आतापर्यंत पाहिली आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. इकडे हलक्यातून चेंडू खेळून काढला तो पॉईंटच्या क्षेत्रात जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटलाय, तो कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एकरी धाव आली आहे. एक धाब्याने धावसंख्या 3 झाली आहे. 53 धावा आपल्याला डिपेंड करायच्या आहेत. त्यामुळं आपल्याला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पण इकडे जर पाहिलं तर एबीज 11 संघ एक तगडी बॅटिंग लाईन आहे. हो, यावेळा पात्र थोडासा स्वैर मारा लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी पुन्हा इकडे हात समांतर केलेत आणि अवांत धाब्याची सूचना केली आहे. याच एकरी धाब्यानंतर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 4 झाली आहे. नक्कीच जर पाहिलं तर गजानन धवन असतील, गजानन गुरव असतील, त्याचबरोबर राजू चौहान. बॅटिंग चांगली आहे संघाकडे, सगळे बॅटर्स आहेत. त्यामुळे एक सुंदर भिडंत, सुंदर लढत इकडे पाहायला भेटणार आहे. इकडचा विजेता संघ हा सुपर 8 मध्ये पोहोचताना सुद्धा आपण पाहणार आहोत. ओ, यावेळा मोठा फटका खेळलाय. 59 दिशेने क्षेत्ररक्षक माघारी परत. ओ, यावेळा झेल ड्रॉप झालाय. माघारी जा तिकडे झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय, पण
शेवटच्या क्षणी इकडे झेल मैदानाला दान होतोय. यावेळेला दुहेरी धाव आली आहे. गजानन धवनची विकेट ही फार महत्वाची होती. सलामीची जोडी जर पाहिलं तर 2 गजानन इकडे गजानन गुरव महाराष्ट्र पोलीस सोबतीला गजानन धवन ही जोडी आपण पाहतोय. नक्कीच धावा जरूर कमी आहेत. 53 धावा म्हणजे प्रतिषटक आपल्याला 7 धावा 8 धावा बनवायच्या आहेत. अश्वजित हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले जाते. सातत्यानं एकाच कॅरेक्टरमध्ये गोलंदाजी केली आहे. या षटकातून धावा आलेत 7. चांगली कामगिरी पाहायला भेटली आहे अश्वजित कडून. पहिल्या षटकाचा खेळ माघारी पडलाय. धावसंख्या 7 बनली आहे. 53 धावा बनवायच्या आहेत. नाणेफेकीचा कौल झाला आणि एबीज 11 गिरगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सरप्राईज रित्या इकडे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेला असं वाटलं होतं की कदाचित तिकडे निर्णय चुकलाय की काय, पण त्यांच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा तो विश्वास अगदी सार्थ करून दाखवलाय आणि कमालीची गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला 52 धावात रोखले. 53 धावांचं हे रनचेस फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण गोलंदाजी चांगली आहे इकडे. अगदीच अश्वजित असतील, विनोद चौगुले असतील, विनोद पाटील असतील. गोलंदाजी या संघाकडे सुद्धा चांगली आहे. त्यामुळं ही रनचेसवरती मात्र इंटरेस्टिंग सामना रंगताना आपण पाहणार आहोत. पाहतोय आपण दुसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनोद पाटील. षटकातील पहिला चेंडू उजव्याचा गोलंदाज राऊंड द विकेट आलाय. पहिला चेंडू रिव्हरचा फटका आलाय. यावेळेला गजानन धवनच्या बॅटमधून अल्टी फलटीने चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. सुंदर फटका यावेळेला गजानन धवनच्या बॅटमधून. फटका रिव्हरचा फटका खेळलाय. धावसंख्या वाढून पोहोचली येते आता 11 अशी झाली आहे. विनोद षटकातील दुसरा चेंडू. हो, यावेळेला मोठा फटका आलाय. पाहावं लागेल, सरळ समोरच्या बाजूने फटकावलाय, पण क्षेत्ररक्षक काय झेल टिपला जातोय. सुंदर झेल. फलंदाज माघारी परतलाय. 11 या धावसंख्येमध्ये झटका लागलाय. विनोद पाटील इकडे गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि आपल्या संघाला यश संपादित करून दिलंय. कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय आणि यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर अद्याप आपल्याला बनवायच्या आहेत धावा. 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन जर पाहायला गेला तर चौथी चेंडू 42ची आवश्यकता आहे. म्हणजेच जास्त दूर नक्कीच नाहीये, पण ज्या पद्धतीने इकडे आतापर्यंत सामने होताना आपण पाहिलेत, नक्कीच रनचेस तितकीशी सोपी जरूर नसणार आहे. या दरम्यान विकेट सुद्धा गमावली आपण ती गजानन धवन यांची. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. शशी बॅटर शशी एकपती सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती विनोद पाटील. ओहो, यावेळेला आडव्या बॅटचा कडवा प्रहार चेंडूला पाठवलाय. वन बाउन सीमारेषा पार. चौकार आलाय. सुंदर फटका. ताकदवर प्रहार केला गेलाय. आल्याच इकडे शशी यांच्या बॅटमधून दर्जेदार फटका आलाय. कमालीचा फटका आलाय. लाजवाब फटका इकडून पाहायला भेटतोय. धावसंख्या 15 झाली आहे. नक्की जर पाहिलं गेलं तर गजानन गुरव जोपर्यंत मैदानावरती आहेत त्यामुळे इकडे रनचेस खऱ्या अर्थानं. हो, यावेळेला रिव्हरचा फटका. नक्कीच लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फटके आलेत.
या आधीचा फटका जर पाहिला गेला तर डीप स्क्वेलिंगचं क्षेत्र निवडलं होतं, यावेळा डीप कव्हरचं क्षेत्ररक्षक निवडलंय आणि यावेळा सुद्धा दर्जेदार फटका आलाय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौका ठोकले जात आहेत शशी यांच्या माध्यमातून. आल्या आल्याच पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळले जात आहेत. नक्कीच धावसंख्या आता वाढतीये, धावसंख्या 19 अशी झाली आहे. पॉवर बेसचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं शेवटचं षटक आहे, शेवटचे 2 चेंडू आहेत, त्याचा इकडे फायदा उचलण्याचा प्रयत्न शशीकडून केला जाईल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका खेळलाय. पॉवर क्षेत्ररक्षक आहे इकडे, अद्याप चेंडू इकडे फील केला गेला नाही आहे, पण एका धाबेवरती समाधान मानावं लागते. एक धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या 20 अशी झाली आहे. अद्याप आपल्याला 33 धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट सुद्धा आता मात्र थोडासा घसरलाय, आता तो 6.39 असा झालाय, म्हणजेच आवाक्यात आहे अद्याप. विनोद षटकातील शेवटचा चेंडू. हो यावेळा बाकी चांगला चेंडू आहे, अनसाच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न होतोय. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही, सरळ जाऊन आदळलाय शरीरावरती, पण लेग बाईटच्या स्वरूपातील धाव आली आहे. त्या एका धाबेने 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 21 झाली आहे. पॉवर प्लेचं फील्ड रिस्ट्रिक्शन इकडे समाप्त झालंय. आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकात 21 बनलेत, 5 षटकात आणखीन 32 बनवायचे आहेत. हॅलो हॅलो हॅलो, ही चेंडू 32 ची गरज राहील. पुन्हा एकदा अश्वजितच्या हाती चेंडू सुपूर्द केला गेलाय. पाहावं लागेल यावेळा अपेक्षा असतील अश्वजितकडून संघनायकाला, आणि त्यामुळे अश्वजितच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. कारण मागच्या सामन्यात अश्वजितने मॅच जितावू गोलंदाजी केली होती, आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजय संपादित करून दिला होता. इकडे पाहावं लागेल पुन्हा एकदा अश्वजित होती, विश्वास दाखवला गेलाय. पण समोरचा बॅटर गजानन गुरव, महाराष्ट्र पोलीस, एक ताकदवर बॅटर आहे. सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यातील टेनिस बॉल विश्वामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्यानं आपण ऐकली आहे. त्यामुळे इकडे ही भिडंत मात्र तगडी असणार आहे. अश्वजित गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ओहो यावेळा पाहावं लागेल अंचाच्या दिशेने मोठा फटका, आणि यावेळा रिझल्ट काय आहे. चेंडू फकडला गेलाय. काहीसा वेळ असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार गेलाय, पण इकडे पाहतोय क्षेत्ररक्षण वेगानं चेंडूवरती आलाय. दुही धाव इथेही येते. 2 धाब्याने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 23 अशी झाली आहे. गजानन गुरव सलामीचा फलंदाज, 5 चेंडू 4 या धावसंख्येवरती खेळतो तो शशी. 3 चेंडू 9 या धावसंख्येवरती खेळतोय. दोन्ही फलंदाज मैदानावरती ज्या पद्धतीने इकडे धावा बनवताना दिसत आहेत, की त्या रंजितचा विचार डोक्यामध्ये सुरू असेल. अद्याप आपल्याला 30 धावा बनवायच्या असतील. हो आणखीन एक चांगला चेंडू, ज्यावेळेला सुद्धा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, पण चेंडू आणि बॅटमध्ये इकडे संपर्क पाहायला भेटला नाहीये. पुन्हा एकदा पंचानी लेग बाईकचा इशारा केलाय. अतिरिक्त स्वरूपाची धाव आहे, पण ज्या पद्धतीची धाव आली आहे, धाव सुद्धा इकडे या रनचेसमध्ये फार महत्वाची असते. मग ती रनचेसमध्ये धाव जी येणारी असेल, ती लेग बाईज असेल, बाईज असेल, नो बॉल असेल, वाईट असेल किंवा ओर्थ्रोची असेल, जी धाव असेल ती धाव इकडे कबूल केली जाईल. पण शेवटी आपल्याला रन बनवायचे आहेत. 53 धावा बनवले गेलेत, म्हणजे बनवायचे आहेत, आणि इकडे 24 बनलेत, म्हणजेच अद्याप आपल्याला 29 धावा बनवायच्या असतील. करवीर प्रीमियर लीग 2026 या चौथ्या पर्वातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण आतापर्यंत 4 संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेत. आता 5वा संघ या सामन्यातून सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. कोणता संघ असेल सुपर 8 ला पोहोचणार आहे पाहणं गरजेचं राहील. यावेळा पुन्हा चांगला चेंडू आहे, कमालीचा चेंडू, शशीसाठी वेगवान चेंडू, याचा बचावात्मक रित्या इकडे या चेंडूला खेळून काढलाय. नक्कीच खूप करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू त्या उंचीचा इकडे पाहायला भेटला नाहीये.
चांगला चेंडू जवळजवळचा चेंडू जर पाहायला गेला तर अगदीच कमरेच्या खालच्या बाजूला इकडे चेंडू पाहायला भेटतोय. सुंदर गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली अश्वजित कडून. जरूर विकेटलेस दिसतोय सध्याच्या घडीला, पण ज्या पद्धतीची इकडे गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहिली आहे. पण आपल्या संघाने मात्र धावा कमी बनवलेत. त्याच धावा आपल्याला 65-70 प्लस असणं गरजेचं होतं. यावेळेला बाकी कनेक्शन प्रॉपर आहे. कमालीचा फटका आलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रातून चेंडूला पाठवला यावेळेला सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. गजानन गुरवच्या बॅटमधून एक पॉवरफुल फटका आलाय. एक ताकदवर बॅटर, एक ताकदवर फटका येतोय. अश्वजितचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि रडार मध्ये गजानन गुरव यांच्या इकडे बाकी या चेंडूचं कनेक्शन झालंय. चौकार आलाय. 4 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 29 अशी झाली आहे. आता बाकी असं वाटू लागलं की हा सामना 7 षटकापर्यंत चालणार नाहीये. कारण ज्या पद्धतीच्या धावा इकडे बनताना दिसलेत, चांगली बॅटिंग पाहायला भेटली गजानन गुरव आणि शशीच्या माध्यमातून. अश्वजितने मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे. पर्यंत प्रवास त्याचा चांगला आहे. पण आता पाहावं लागेल, बरोबरी 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. यावेळेला सुद्धा सरळ बॅटने खेळून काढलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असेल इकडे, थोडासा फंबल झाला आणि त्याचाच फायदा इकडे उचलला जातोय. पुन्हा एकदा दुहेरी धाव आली आहे. तर एक रनिंग बिटवीन द विकेट, मोठे फटके आणि त्यासोबत एकेरी दुहेरीवरती सुद्धा भर दिला जातोय. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलं गेलंय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्याने धावसंख्या 31 झाली आहे. एक वाईट रन रेट आता मात्र 6च्या आत दिसतोय, कारण 25 चेंडू 22 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये फक्त AB11 गिरगाव संघानेच रनचेस पूर्ण करून दाखवली आहे. आणि पुन्हा तीच संधी इकडे AB11 गिरगाव संघाकडे आहे. रनचेस पूर्ण करण्याची संधी त्यांच्याकडे आहे, कारण आता 25 चेंडू 22 ची गरज आहे. म्हणजेच इक्वेशन त्यांच्या बाजूने सेट होताना दिसत आहे. ओहो, या वेळा बाकी जबरदस्त चेंडू आलाय. अनसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण उसळी घेणारा चेंडू. इकडे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 3 इकडे माघारी पडलंय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 31 अशी झाली आहे. सिद्धिविनायक जनरेटर दिडनेली यांच्या माध्यमातून या ठिकाणी इकडे या रात्रीच्या सामन्यामध्ये फ्लडलाईटसाठी एनर्जी पुरवठा केली जातोय. त्याचबरोबर आपले लाईट्स आणि केदार लाईट्स निप्पाणी यांच्या माध्यमातून सुद्धा इकडे प्रकाश होतात. या खेळासाठी अनमोल असं सहकार्य करण्यात आलंय. प्रीमियर लीग 2024-26 चौथं पर्व आपण जर पाहिलं गेलं तर पहिल्या दिवसामध्ये सुशांत संगपाल स्पोर्ट्स कोगिल खुर्द हा संघ सुपर 8मध्ये पोहोचलाय. त्यासोबत डॅडी 11 पाचगावचा संघ सुपर 8मध्ये पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी अब्दागिरी 11 कनेरीवाडीचा संघ सुपर 8मध्ये पोहोचलाय. आणि कालच्याच दिवशी भैरवनाथ स्पोर्ट्स कनेरी गिरगाव संघ सुपर 8मध्ये पोहोचलाय. आणि आता इकडे 5वा संघ कोणता असेल जो सुपर 8मध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसातला पहिला संघ ठरेल जो सुपर 8मध्ये प्रवेश करणारा. सध्याच्या घडीला ती वाटचाल AB11 गिरगाव संघाकडून दिसतेय. अद्याप आपल्याला 24 चेंडूवरती 22 बनवायचे आहेत. समीकरण तर आपल्या बाजूने आहे, पण क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही तोपर्यंत भाकीत करणं हे तितकंच सोयीस्कर नसणार आहे. त्यामुळे एक चांगला चेंडू पाहायला भेटलाय. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव आलाय. गोलंदाजी मार्कवरती शशिकांत येतोय. हा चेंडू, ओहो, पुन्हा एकदा मोठा फटकवण्याचा प्रयत्न. इकडे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत. म्हणजे आता 22 चेंडू 22 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती शशिकांत आणि फलंदाजी मार्कवरती सुद्धा आपण शशिकांत पाहतोय. शशिकांत नल्लवडे गोलंदाजी मार्कवरती. हो, पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू. खराब चेंडू होता, मात्र बॅटरकडे इकडे मात्र खराब फटक्याची निवड केली आहे. जाग्यावरूनच हा चेंडू जर खेळला असता तर कदाचित आपल्याला धावा बढवत्या आल्या असत्या. पण यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण सलगचे 3 चेंडू शशिकांत नल्लवडे यांच्याकडून निर्धाव स्वरूपाचे पाहायला भेटलेत. आता बाकी 21 चेंडू 22 ची गरज. ऑनसाईडच्या दिशेने टोलवलाय.
फटका चांगला आहे, पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. एकेरी धाव पूर्ण केली आहे. दुहेरीचा प्रयत्न, दुहेरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती आता 33 अशी झाली आहे. शशिकांत या षटकात आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2च धावा खर्च करतोय शशिकांत नल्लवडे. तर स्ट्राईकवरती आहे तो शशिकांत चांदेकर. पाहावं लागेल कोणता शशिकांत इकडे यशस्वी ठरेल. ओहो, रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. धावाचा प्रयत्न जरूर केलाय, पण डिरेक्ट हिट इकडे पाहायला भेटली नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपातील धाव असेल. आणखीन एक सिंगल येते. या सिंगलचं धावसंख्या 34 झाली आहे. नक्कीच आता जर पाहिलं गेलं तर इकडे 19 चेंडू, 19 ची गरज असेल. रन बॉल अद्याप इकडे आपल्याला गरजेचे असतील. शशी 9 चेंडू 12 वरती खेळतो. तो गजानन घरून 9 चेंडू 10 वरती खेळतोय. शशिकांत नल्लवडे षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. ओहो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बॅकफुटवरती जाऊन खेळलाय. पण ऑफ साईडला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक फार दूरवरती होता, त्याचाच इकडे फायदा उचलला जातोय. दुहेरी धाव पूर्ण केली गेली आहे. 2 धाब्याने धावसंख्या 36 झाली आहे. विजयाचं गणित आता बाकी अगदी अवाक्यात दिसू लागलंय. आता बाकी 18 चेंडू 17 ची गरज आहे. शशिकांत चांदेकरसाठी प्रत्येक षटकाठी 100 रुपयाचे इनाम इकडे जाहीर झाले. विक्रम भाई यांच्या माध्यमातून इकडं पारितोषिक जाहीर झालंय. शशिकांत चांदेकर यांच्यासाठी प्रत्येक षटकाठी 100 रुपयाची गरज इकडे प्राईज झालंय. 18 चेंडू 17 ची गरज आहे. नक्कीच आपण पाहतो इकडे विजयाचं गणित अतवाक्य अवाक्यात दिसतंय. 17 चेंडू 16 ची गरज. गजानन गुरव 10 चेंडू 12 वरती खेळतो. तो शशी 10 चेंडू 12 वरती खेळतोय.
पुन्हा आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू सरळ निघाला सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. नक्कीच या चौकारानं बाकी आता धावसंख्या 41 झाली आहे. विजयाचं गणित आता मात्र अगदीच सीमित आलंय. विजयासाठी फक्त 12 धावांची गरज आहे. सलग दुसऱ्यांदा इकडे रनचेस करण्याची संधी आहे ती AB11 गिरगाव संघाला. आणि दिमाख्यात इकडे पुन्हा एकदा जबरदस्त फटका, यावेळेला सुद्धा चेंडू गेलाय कबरच्या क्षेत्रातून सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि विजयाची आता बाकी औपचारिकता बाकी आहे. अद्याप आपल्याला बनवायच्या आहेत त्या फक्त 8 धावा. काय फटका पाहायला भेटलाय. जबरदस्त फटकेबाजी गजानन गुरुच्या बॅटमधून यावेळेला एक जबरदस्त फटका आलाय. 12 चेंडू 20 धावांच्या वरती खेळतो तो गजानन गुरव. आणि विजयाचं आता बाकी आव्हान जे आहे ते अगदीच औपचारिकता बाकी आहे. 15 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये फक्त 2 रनचेस इकडे पाहायला भेटत आहेत. AB11 या संघानं, AB11 गिरगाव संघानं एकदा ती पूर्ण करून दाखवली आहे आणि पुन्हा त्यांनी ती क्षमता दाखवली आहे. पाहावं लागेल इकडे ही रनचेस पूर्ण होईल का, कारण 15 चेंडू 8 ची गरज. पुन्हा एक 2 दिशेने या वेळेला सुद्धा मोठा फटका आलाय. या वेळेला सुद्धा टिप्सकूल एक बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघालाय. 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. विजयासाठी फक्त 4 धाब्यांची गरज. नक्कीच जर फटकेबाजी पाहायला भेटली या गजानन गुरव. इकडे बाकी रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सामना संपवण्याचा प्रयत्न. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकलेत आणि 4था चेंडू बाकी आता निर्धाव स्वरूपाचा आलाय. 13 चेंडू 4 ची गरज असेल. इकडे जर पाहायला गेलं तर वेळेचा सुद्धा अगदीच सुरेख वापर केलाय. वेळ वाचवली जातीय. हो 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 हो, यावेळा काय घडलंय. उलटाचा चेंडू बॅटशी संपर्क नक्कीच नाहीये, पण बाईच्या स्वरूपात चौकार आलाय. 4 धाब्याने इकडे सामना संपवलाय आणि सलग 2दा इकडे रनचेस पूर्ण केली गेली आहे. ती AB11 गिरगाव संघाने आतापर्यंत या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेत 13 सामने झालेत, पण 13 सामने 11 वेळा या धावा डिपेंड झालेत. 2च वेळा फक्त धावा चेस केलेत आणि या दोन्ही वेळा AB11 गिरगाव संघानं या धावा चेस केलेत. आणि AB11 गिरगाव संघाचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार की आपण सुपर 8 मध्ये पोहोचलाय. आपलं अभिनंदन.